आज अभय आणि कुसुम ऑफिसला निघून गेले होते. कैलासजी आणि गौरीजी आपल्या खोलीत होते तेव्हा आकृती थेट राजच्या खोलीकडे गेली. राज पुस्तक वाचत बसला होता. आकृती आली आहे याकडे त्याचं लक्षच नव्हतं. आकृती चिडून त्याच्या जवळ गेली आणि त्याच्या हातातून पुस्तक हिसकावून टेबलावर ठेवली. राज आश्चर्याने आकृतीकडे पाहू लागला. तिच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. राज खांदे उडवत म्हणाला, "काय झालं?" आकृती रागात म्हणाली, "तुला नेमकं काय हवं आहे राज?" राज उभा राहून काहीच कळत नसल्यासारखा म्हणाला, "मी काय केलं आकू?" आकृती थोडी शांत झाली आणि म्हणाली, "तुमच्यामुळे अभयजी त्रासात आहेत." राज आश्चर्याने म्हणाला, "माझा भाऊ माझ्यामुळे का त्रासात आहे?" आकृती म्हणाली, "ते बाहेरच झोपतात." त्यावर राज शरारती नजरेने आकृतीकडे पाहत तिच्याजवळ येत म्हणाला, "मी कधी त्याला अडवलंय? तो आपल्या प्रेमासोबत झोपू शकतो कुसुमच्या खोलीत." आकृतीने आश्चर्याने राजकडे पाहिलं. राज हळूहळू आकृतीजवळ येत आता गंभीर होत म्हणाला, "हो, अभय कुसुमवर प्रेम करतो. तुझ्यासाठी त्याच्या मनात फक्त मैत्रीची भावना आहे. तुझ्यावर त्याचं प्रेम आहे, पण ते पतीसारखं नाही, तर एक खऱ्या मित्रासारखं." बोलता बोलता राज अगदी आकृतीच्या जवळ आला. आकृतीने डोळे वर करून राजकडे पाहिलं. ती थोडी मागे सरकली. राज अजून पुढे आला. ती आणखी मागे गेली. राज पुन्हा पुढे आला. आकृती भिंतीला टेकली. राजने एक हात भिंतीवर ठेवला. ती दुसऱ्या बाजूने जायला लागली तर राजने तिकडेही हात ठेवला. आता आकृती राजकडे शांत रिकाम्या नजरेने पाहत होती. राज म्हणाला, "तुला विश्वास बसत नसेल, पण हेच सत्य आहे. आकू, आपलं प्रेम अपुरं राहिलं नाही." आकृती पुतळ्यासारखी उभी राहिली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. ती गप्प आहे हे पाहून राजने थोडक्यात सगळं तिला सांगितलं. आकृती डोळे मोठे करत म्हणाली, "मला तर विश्वासच बसत नाही आहे राज." राज हसला. आकृतीने लगेच राजच्या गळ्यात हात टाकला आणि आनंदाने उड्या मारत म्हणाली, "ओ माय गॉड, ओ माय गॉड, आज मी खूप खुश आहे." त्या क्षणी राज आणि आकृती दोघांचाही आनंद अफाट होता. दोघं बराच वेळ मिठी मारून उभे होते. तेवढ्यात गौरीजींनी दार ठोठावलं. दोघे वेगळे झाले. गौरीजी दारात उभ्या राहून हळूच हसत म्हणाल्या, "आजपर्यंत मी आकृतीला एवढं आनंदी पाहिलं नव्हतं. आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय." राज म्हणाला, "आता हे रोज पाहाल आई." आकृती हसली. गौरीजींनी दोघांनाही मिठी मारली. मग तिघं बसून गप्पा मारू लागले. रात्री अभय आणि कुसुम हसत हसत घरात आले. समोर आकृती उभी होती. ती हात बांधून दोघांकडे रागाने पाहत होती. अभय आणि कुसुम दोघंही घाबरले. आकृती कुसुमकडे गेली आणि रागात म्हणाली, "तू माझ्या नवऱ्यावर नजर टाकतेस? काय हवंय तुला?" ज्याची कुसुमला भीती होती तेच आकृती बोलून गेली. कुसुम काही बोलायला गेली, पण आकृतीने तिला दुर्लक्ष केलं. ती अभयकडे पाहून म्हणाली, "आणि अभयजी, लग्न झाल्यावर तुम्ही दुसऱ्या मुलीशी असं कसं वागू शकता?" अभय आणि कुसुम दोघेही हादरले. त्यांच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की आकृतीला सुद्धा ऐकू येत होती. राज, कैलासजी आणि गौरीजी तोंड दाबून हसत होते. आकृतीने अभय आणि कुसुमकडे दुर्लक्ष केलं आणि सगळ्यांजवळ जाऊन उभी राहिली. अभय आणि कुसुम मान खाली घालून उभे होते. तेवढ्यात सगळे जोरात हसू लागले. अभय आणि कुसुमने उदासपणे त्यांच्याकडे पाहिलं. आकृती हसत म्हणाली, "अरे, मला सगळं कळलं आहे. आता घाबरण्याची गरज नाही." कुसुमचे डोळे चमकले. ती लगेच म्हणाली, "म्हणजे आमची आकू परत आली?" आकृती हसत म्हणाली, "हो, राज गेल्यावर आकृती हरवली होती. आता राज परत आल्यावर आकृतीही परत आली." कुसुम पटकन येऊन आकृतीला मिठी मारत म्हणाली, "फायनली सगळं ठीक झालं." मग सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि उशिरापर्यंत गप्पा मारत बसले. मग कैलासजी आणि गौरीजी झोपायला गेले. आकृती राजच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. काही क्षणातच तिला झोप लागली. आकृतीला पाहून कुसुम म्हणाली, "आज कित्येक वर्षानंतर तिला शांत झोप लागेल." सगळे हलकसं हसले. अभय आपल्या खोलीत गेला. कुसुम हळूच त्याच्या मागे गेली आणि मागून त्याला मिठी मारली. अभयच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण त्याने दोन्ही हातांनी कुसुमला थोडं दूर केलं आणि म्हणाला, "लग्नानंतर येशील माझ्या खोलीत. आता तुझ्या खोलीत जा." कुसुमने भुवई उंचावली. "असं आहे का?" अभय म्हणाला, "हो." तो काही बोलणार इतक्यातच कुसुमने पटकन त्याच्या ओठांवर किस केलं. अभयला अपेक्षा नव्हती की कुसुम असं काही करेल. मग तोही हळूहळू तिच्यात हरवत गेला आणि दोघंही एकमेकात गुंतले. काही वेळाने कुसुम दूर झाली आणि म्हणाली, "मी सांगितलं होतं ना, ज्या दिवशी मिशन आकृती संपेल त्या दिवशी किस मिळेल." आज शेवटी आपली वर्षाची तपस्या फळाला आली. अभयला काहीच ऐकू येत नव्हतं. तो अजूनही त्या क्षणात हरवलेला होता. कुसुम तिथून निघून गेली.
अभय तसाच बेडवर बसला आणि पुन्हा कुसुमच्या आठवणीत हरवला. इकडे आकृती राजच्या मांडीवर झोपली होती. राजने तिला उचलून आपल्या खोलीत नेलं आणि बेडवर झोपवलं. तो तिच्या शेजारी झोपला आणि तिला पाहत राहिला. तिला पाहता पाहता त्यालाही झोप लागली. सकाळी आकृती उठली तेव्हा राज तिला समोर दिसला. खूप दिवसानंतर आकृतीच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. राजचे केस त्याच्या डोळ्यावर आले होते. आकृतीने हळूच हाताने ते बाजूला केले आणि त्याच्या डोळ्यावर हळूच किस केलं. राज उशिरा झोपला होता म्हणून त्याला जाग आली नाही. आकृती उठून बाथरूमकडे गेली. आंघोळ करून बाहेर आली तर राज बेडवर बसून गालावर हात ठेवून तिलाच पाहत होता. ती थोडी चकित झाली. राज अजूनही तिलाच पाहत होता. आकृतीने स्वतःकडे वर खाली पाहिलं आणि भुवया उंचावत म्हणाली, "काय राज, हे कपडे चांगले नाहीत का? जा, कपडे बदल. आज आपण दोघं बाहेर जाणार आहोत," राज म्हणाला. आकृतीने साधा लेगीज कुर्ता घातला होता. ती आळशीपणे म्हणाली, "ठीकच तर आहेत." राज डोळे वटारत म्हणाला, "तू स्वतः जाशील की मी येऊ?" तो उभा राहत पुढे म्हणाला, "चल, मीच तुला कपडे घालून देतो." आकृती लगेच बाथरूमकडे धावत म्हणाली, "जाते जाते." आकृती गेल्यावर राज हसला. ती परत आली तेव्हा तिने पांढऱ्या रंगाची हुडी टी शर्ट आणि खाली शॉर्ट पॅन्ट घातली होती. ती बाथरूमच्या दाराशी उभी होती. राज तिच्या जवळ गेला आणि हलकसं खांद्याला ढकललं. ती बाहेर आली. राज आत जात म्हणाला, "तुला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इथेच आहेत. उगाच नको त्या गोष्टी वापरू नकोस." आकृती गोंधळून डोकं खाजवत तयार होऊ लागली. काही वेळाने दोघं बाहेर आले. सगळे त्यांचीच वाट पाहत होते. राज म्हणाला, "मी आणि आकृती फिरायला जातोय." गौरीजी चकित होत म्हणाल्या, "आम्हालाही सांगायचं ना, सगळेच गेलो असतो." राज थोडा वैतागून म्हणाला, "नाही आई, मी तिथे आणि आकृतीच जाऊ शकतो. आपण सगळे मिळून नंतर कधीतरी जाऊ." एवढं बोलून राजने आकृतीचा हात धरला आणि तिला बाहेर घेऊन गेला. त्याने आकृतीला गाडीत बसवलं आणि स्वतः ड्राईव्ह करू लागला. आकृतीने विचारलं, "आपण कुठे चाललो आहोत?" राज निर्विकारपणे म्हणाला, "राणीला भेटायला." आकृतीने आश्चर्याने राजकडे पाहिलं, पण राज काहीच बोलला नाही, म्हणून तीही गप्प राहून बाहेर पाहू लागली. राज आकृतीला राणीला भेटायला घेऊन जात होता. राणी हे नाव ऐकून आकृती चकित झाली होती, पण तिने ते दाखवलं नाही. काही वेळाने राज म्हणाला, "आकू, तुला माहित आहे का, मी राणीला अजून जिवंत का ठेवलं आहे?" आकृतीने रिकाम्या नजरेने राजकडे पाहत म्हटलं, "तिला मारल्याने राम भैया रिहान आणि रितू परत येणार नाहीत." राजने गाडी थांबवली आणि आकृतीचा चेहरा दोन्ही हातात धरून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, "नाही, ते परत येणार नाही, पण जॅक आणि राणीला जी शिक्षा मिळाली आहे ती ऐकून लोकांच्याही अंगावर काटा येईल." आकृती काहीच बोलली नाही. ती राजकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. राजने तिला मिठीत घेत म्हटलं, "आज रडून घे. आज नंतर असा एकही दिवस येणार नाही ज्या दिवशी तुझ्या डोळ्यात अश्रू असतील." काही वेळाने राजने गाडी सुरू केली आणि पुढे निघाला. राजची गाडी चालू होताच त्याच्या मागे 2 गाड्या लागल्या. त्या बऱ्याच वेळापासून त्यांचा पाठलाग करत होत्या, पण राजला याची अजिबात कल्पना नव्हती. राजची गाडी आता शहराच्या बाहेर एका निर्जन भागाकडे जात होती, जिथून दाट जंगल सुरू होत होतं. राज निवांतपणे गाडी चालवत होता आणि मागच्या दोन्ही गाड्या त्याच वेगाने त्याचा पाठलाग करत होत्या. शेवटी राजने गाडी जंगलाच्या मधोमध नेऊन थांबवली. आकृतीने पाहिलं तर जंगलाच्या मधोमध एक मोठा जुना वाडा होता. आजूबाजूला काही माणसं बंदुका हातात घेऊन इकडे तिकडे फिरत होती. राज आणि आकृती गाडीतून उतरले तेवढ्यात एक माणूस आला आणि राज समोर वाकून म्हणाला, "सगळं तयार आहे सर, चला." राज आणि आकृती पुढे गेले आणि त्या घरात शिरले. घरात फारशी स्वच्छता नव्हती. फक्त एखादा माणूस राहू शकेल इतपतच काही आवश्यक वस्तू तिथे ठेवल्या होत्या. राजने आकृतीचा हात धरला आणि पुढे गेला. आता दोघं एका अरुंद गलीतून चालत होते. जसजसं पुढे जात होते तसतसं अंधार वाढत चालला होता. थोड्या वेळाने गल्लीतून बाहेर येताच एक मोठा हॉल दिसला. इथेही धूळ साचलेली होती. काही माणसं तिथे उभी होती. हॉलच्या पुढे 2 खोल्या होत्या. इतका अंधार होता की आत काय आहे, कोण आहे, काहीच दिसत नव्हतं. राज आकृतीला घेऊन तिथे थांबला. एका माणसाने टॉर्च लावली आणि खोलीचं दार उघडलं. तो आधी आत गेला. मग राजने आकृतीचा हात घट्ट धरला आणि तिला आत घेऊन गेला. आकृती आत शिरताच त्या माणसाने लाईट लावली, पण लाईट लागताच एक किंकाळी घुमली. "बंद करा हे, मी सांगतोय ना, बंद करा." आकृतीने पाहिलं तो जॅक होता.
महिनोमहिने अंधारात राहिल्यामुळे तो उजेडच विसरून गेला होता. त्याच्या शरीरावर असंख्य जखमा होत्या. रक्त वाहून सुकून गेलं होतं. एकेकाळी दुधासारखा गोरा असलेला जॅक आता पूर्ण काळा पडला होता आणि वेड्यासारखा झाला होता. आकृतीने जॅककडे पाहून रिकाम्या नजरेने राजकडे पाहिलं, तर राजने तिला आपल्या मिठीत घेतलं. आकृती पुन्हा जॅककडे पाहू लागली. जॅकने आपलं डोकं गुडघ्यात दाबून घेतलं, जेणेकरून प्रकाश त्याच्या डोळ्यापर्यंत पोहोचू नये. अंधारात राहून राहून जॅक इतका वेडा झाला होता की त्याने भिंतीवर नखांनी ओरखडे काढून विचित्र आकृत्या काढल्या होत्या. त्यामुळे त्याच्या बोटांना जखमा झाल्या होत्या. मग राज आकृतीला बाहेर घेऊन आला. जॅकच्या खोलीची लाईट बंद करण्यात आली. लाईट बंद होताच जॅक पुन्हा भिंत ओरबाडू लागला आणि तो आवाज बाहेरपर्यंत येत होता. मग राज आकृतीला घेऊन दुसऱ्या खोलीकडे वळला. तेवढ्यात एक माणूस येऊन म्हणाला, "सर, जॅक 2 दिवसापासून जेवत नाहीये." राज शांतपणे म्हणाला, "काही फरक पडत नाही. जगायचं असेल तर आपोआप खाईल." राज आणि आकृती दुसऱ्या खोलीसमोर येऊन थांबले. आकृतीने राजची बाजू घट्ट पकडली आणि घाबरून म्हणाली, "माझी हिंमत नाही आत जाण्याची." राजने तिच्या गालावर हात ठेवत म्हटलं, "मला माहित आहे, मी तुला इथे आणलं यामागे एक कारण आहे. मला स्वतःलाच तुला इथे आणायचं नव्हतं, पण कोणाची शेवटची इच्छा अधुरी ठेवायची नव्हती." आकृतीने गोंधळलेल्या नजरेने राजकडे पाहिलं. राज शांतपणे म्हणाला, "आत चल, सगळं कळेल." राज आणि आकृती पुन्हा त्या खोलीत जाऊन उभे राहिले. यावेळी मात्र लाईट लावली गेली नाही. आकृती काहीतरी बोलणार इतक्यात तिच्या कानावर एक कमजोर आवाज पडला, "प्लीज, मला आकृती मॅडमना भेटू द्या. त्यांना पाहिल्याशिवाय मी मरू शकत नाही. प्लीज." हे ऐकताच आकृतीची राजच्या हातावरची पकड अधिक घट्ट झाली. तेवढ्यात लाईट लागली. समोर राणी होती. जशी जॅकची अवस्था होती, अगदी तशीच तिचीही अवस्था झाली होती. नेहमी स्वच्छ नीटनेटकी राहणारी राणी आज खूपच अस्वच्छ विद्रूप दिसत होती. लाईट लागल्यावर तिने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला. राज आणि आकृती स्तब्ध होऊन तिलाच पाहत राहिले. थोड्या वेळाने राणीला समोर आकृती दिसली. तिने लगेच हात जोडले. बोलण्याचीही तिच्यात ताकद नव्हती. फक्त हात जोडून ती आकृतीची माफी मागत होती. आकृतीला राणीची ही अवस्था पाहवली नाही. ती पुढे जाऊ लागली, पण राज तिला मागून थांबवत म्हणाला, "ती वेडी झाली आहे. तिच्या जवळ जाणं योग्य नाही." आकृती रडत म्हणाली, "पण ती मला ओळखत आहे." राज म्हणाला, "हो, फक्त तुलाच. मरायच्या आधी तिला तुझी माफी हवी होती." आकृती अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणाली, "मी तिला माफ केलं आहे. आता तिला सोडून द्या." राज काही बोलणार तेवढ्यातच राणी खाली कोसळली. राज सोबत असलेला माणूस धावत गेला. तिला तपासलं आणि म्हणाला, "सर, ती मरण पावली आहे." आकृतीचं काळीज धस्स झालं. ती लगेच राजच्या मिठीत शिरली आणि त्याला घट्ट पकडून ठेवलं. राजनेही तिला घट्ट कवेत घेतलं. दोघं काही वेळ तसेच उभे राहिले. नंतर राज आकृतीला त्या घराबाहेर घेऊन आला आणि आपल्या माणसांना म्हणाला, "आजपासून इथलं सगळं संपलं. सगळं सामान आवरा आणि आपापल्या घरी जा. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवा." सगळ्या माणसांनी राजकडे पाहून स्मित केलं आणि निघून गेले. आकृती काहीच बोलत नव्हती. राज तिला कवेत घेत म्हणाला, "आता मी शांतपणे जगू शकेन." आकृतीने हलकीशी स्माईल दिली. राज म्हणाला, "चल, आता इथून दूर जाऊया, जिथे आपल्याशिवाय कोणीच नसेल." तेवढ्यात मागून आवाज आला, "आणि आम्हीही तुमच्यासोबतच राहणार." राज आणि आकृती पलटले तर समोर कैलासजी आणि गौरीजी उभे होते. गौरीजी भुवई उंचावत म्हणाल्या, "माझ्यापासून दूर जाण्याचा विचार तरी कसा केलास?" राज आश्चर्याने म्हणाला, "तुम्ही इथे काय करताय?" कैलासजी गौरीजींच्या शेजारी येत म्हणाले, "तुम्हा दोघांची जासूसी करत होतो." राज आणि आकृती हसले. तेवढ्यात गौरीजी म्हणाल्या, "आता जिथे तुम्ही तिथे आम्ही." राज आणि आकृती अजून हसू लागले. तेवढ्यात मागून आणखी एक आवाज आला, "आणि जिथे तुम्ही चौघे तिथे आम्ही दोघं." सगळ्यांनी मागे वळून पाहिलं तर थोड्या अंतरावर अभय आणि कुसुम उभे होते. अभय हसत म्हणाला, "आम्हा गरीब लोकांनाही राहायला थोडी जागा द्या." कुसुम लगेच म्हणाली, "हो, मी तर एक भाकरी खाऊनही निभावून नेईन, खरंच." असं म्हणत कुसुमने हात गालावर ठेवला. सगळे हलकेच हसू लागले. तेव्हा राज म्हणाला, "अच्छा, म्हणजे त्या 2 गाड्या तुमच्याच होत्या?" अभय आश्चर्याने म्हणाला, "तुला माहित होतं भैया?" राज स्मित करत म्हणाला, "माहित होतं की कोणीतरी पाठलाग करत आहे, पण कोण आहे हे माहित नव्हतं आणि जाणून घेण्याची गरजही वाटली नाही, म्हणून जास्त विचार केला नाही." कुसुम म्हणाली, "तसं तर तुम्ही भारीच आहात सरजी." आकृती लगेच मध्येच म्हणाली, "तुम्हीही काही कमी नाही आहात मॅडमजी." गौरीजी भुवई उंचावत म्हणाल्या, "अरे रे, आतापासूनच दोघी जावा भांडू लागल्या. अजून तर लग्नही झालेलं नाही."
गौरीजींच्या बोलण्यावर सगळे हसू लागले. कैलासजी म्हणाले, बरं आता उशीर न करता लवकर लग्न करून टाका. गौरीजी लगेच म्हणाल्या, हो ना, मला तर लग्नाची खरेदी करायची आहे. चला चला सगळे घरी जाऊया. राज अजूनही आकृतीला एका हाताने धरून होता. आकृतीने प्रेमळ नजरेने राजकडे पाहिलं आणि त्याच्याकडेच पाहत राहिली. आज राज, आकृती आणि अभय कुसुम यांचा विवाह होता. कैलासजींनी लग्नासाठी मोठा हॉल बुक केला होता. राज आणि अभय तयार झाले होते, तर कुसुम आणि आकृती वेगवेगळ्या खोल्यात तयार होत होत्या. राजने गौरीजींकडे आकृतीला भेटण्याची परवानगी मागितली. गौरीजींनी आधी नकार दिला, पण राजच्या हट्टापुढे शेवटी परवानगी दिली. राज आकृतीच्या खोलीत गेला. तिथे खूप साऱ्या बायका आणि मुली तिच्या भोवती उभ्या होत्या, म्हणून आकृती नीट दिसत नव्हती. राजने एका मुलीच्या कानात हळूच काहीतरी सांगितलं. हळूहळू सगळ्या बाहेर गेल्या. राजने पाहिलं, आकृती आरशासमोर डोळे बंद करून बसली होती. कोणी काही बोलत नाही हे लक्षात येताच आकृतीने हळूच डोळे उघडले आणि वळून पाहिलं, तर समोर राज उभा होता. आकृती पटकन उभी राहिली आणि म्हणाली, अरे तू इथे? राज तिच्या जवळ येत म्हणाला, हो, माझ्या आकूला पाहायला आलो होतो. आकृती राजकडे वरून खालपर्यंत पाहत म्हणाली, खूपच हँडसम दिसताय साहेब. राजला काहीच कळलं नाही. तो म्हणाला, हे कसं बोलतेस, नीट बोल. आकृती खळखळून हसली आणि आपला लेंगा धरत राज जवळ येऊन म्हणाली, म्हणजे एवढंच, माझा नवरा आज खूप जबरदस्त दिसतोय. राजने मान हलवत म्हटलं, तू कधी सुधारणार नाहीस ना? आकृती हात बांधत म्हणाली, या जन्मात तरी अजिबात नाही. राजने तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं, मग जवळ ठेवलेलं काजळ उचलून आकृतीच्या कपाळाच्या डाव्या बाजूला काजळाचा छोटा टिळा लावला. आकृतीने आरशात स्वतःकडे पाहत म्हटलं, हे काय केलं, काजळ दिसतंय. राजने आकृतीला हलके स्वतःकडे ओढत म्हटलं, हो, दिसावं म्हणूनच लावलं आहे. आकृती राजच्या आणखीन जवळ आली आणि म्हणाली, पण का? राज म्हणाला, तुला कुणाची नजर लागू नये म्हणून. आकृती हसत म्हणाली, ओ हो, ही गोष्ट आहे तर. राजने आकृतीचा हात धरला आणि म्हणाला, चल, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. आकृतीने हात सोडवत म्हटलं, आज आपलं लग्न आहे, आजही सरप्राईज? राजने पुन्हा तिचा हात पकडत तिला सोबत नेत म्हटलं, हो. आकृतीही राज सोबत चालू लागली. दोघं बाहेर आले. आकृतीने गर्दी पाहिली आणि घाबरून हळूच राजला म्हणाली, एवढ्या लोकांना बोलावणं गरजेचं होतं का? राज शांतपणे म्हणाला, हे सगळे बिन बोलवलेले पाहुणे आहेत. आकृतीने आश्चर्याने राजकडे पाहिलं आणि उदास होत म्हणाली, काश माझे फ्रेंड्स पण इथे असते. राज काहीच बोलला नाही. तो आकृतीचा हात धरून पुढे चालत राहिला. दोघं मंडपाजवळ आले. अभय आणि कुसुम आधीच तिथे आले होते. पंडितजींनी राजला बोलावलं. राज पुढे गेला आणि आकृती तिथे एकटीच उरली. तेवढ्यात एक मुलगी धावत येऊन आकृतीला घट्ट मिठी मारत मोठ्याने म्हणाली, आकृती. आकृतीने पाहिलं, ती सिया आणि रीना होती. आकृतीला तर आपल्या डोळ्यांवरच विश्वास बसेना. सिया आणि रीना एका मागोमाग एक आकृतीला भेटल्या. आकृतीने राजकडे पाहिलं. राज तिला पाहून हळू स्माईल करत होता. सिया आणि रीना आकृतीशी बोलत होत्या. तेवढ्यात आकृतीची नजर थोड्या अंतरावर उभी असलेल्या रुचिकावर गेली. रुचिका तिच्याकडेच पाहत होती. आकृतीने हाताने इशारा केला तर रुचिका तिच्या जवळ आली. आकृतीने बाहू पसरले. रुचिकाचे डोळे भरून आले. तिने आकृतीला मिठी मारत म्हटलं, आज खूप दिवसांनी आमची आकू आम्हाला परत मिळाली. आकृती आजूबाजूला पाहत म्हणाली, तुमचे पतिदेव कुठे आहेत? इतक्यात तिघेही मुलं समोर आले. प्रणव हसत म्हणाला, लग्न झालं तरच पतिदेव बनू ना? आकृती म्हणाली, म्हणजे अजून कुणाचंच लग्न झालेलं नाही? सगळे म्हणाले, नाही, आम्ही सगळे अजूनही आधीसारखेच आहोत. आकृती एकेकाकडे पाहू लागली आणि तिची नजर भरतवर थांबली. भरतला पाहताच आकृतीचे डोळे भरून आले. भरतने लगेच तिला मिठी मारून म्हटलं, रडू नकोस. सिया ओरडली, ए आकृती, मेकअप खराब होईल, नंतर सगळे मिळून रडूया. तिच्या बोलण्यावर सगळे हसले. आकृतीने भरतकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. भरतने डोळा मारत म्हटलं, आई पण आली आहे, बघ. कल्पना आकृतीकडे येत होती. आकृतीने आनंदाने धावत जाऊन तिला मिठी मारली. कल्पनाने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तेवढ्यात पंडितजींनी वधूला मंडपात येण्यास सांगितलं. आकृती राजजवळ जाऊन बसली. तिने राजचा हात धरून विचारलं, तुम्ही आधी का नाही सांगितलं की सगळे येणार आहेत? राज म्हणाला, आधी सांगितलं असतं तर तुझा हा आनंद पाहता आला नसता. आता प्रत्यक्ष पाहून मलाही खूप समाधान मिळालं. असं म्हणत राजने डोळा मारला. आकृती म्हणाली, मला डोळा मारता एवढी हिंमत? राज हसत म्हणाला,
माझ्या बायकोसोबत मी काहीही करू शकतो. तुला काय त्रास आहे? आकृती त्याच्याकडे पाहतच राहिली आणि राज हसत राहिला. राज, आकृती आणि अभय कुसुमचं लग्न पार पडलं. शेवटी सगळ्यांना आपलं प्रेम मिळालं आणि सगळे आपापल्या पार्टनर सोबत आनंदात जीवन जगू लागले. तर मित्रांनो, ही कथा इथेच संपते. मला आशा आहे की या अनोख्या विवाहाचा प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लवकरच भेटूया अशाच एका नवीन कथेच्या प्रवासासोबत. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.